नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण वेफर्सची रेसिपी पाहणार आहोत। करायला अगदी सोपी, खायला अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पांढरे शुभ्र वेफर्सची आज आपण रेसिपी पाहणार आहोत। तर 2 दिवसाआधीच मी जास्त प्रमाणात हे वेफर्स खरं केलेले आहेत, पण व्हिडिओ काढायचा राहून गेला होता। तरी पण छोट्या प्रमाणात का होईना पण अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर करणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी मीडियम साईजचेच बटाटे घेतलेले आहेत। तर मार्केटमध्ये आता उन्हाळा असल्यामुळे अगदी मोठे मोठे वेफरसाठीचे बटाटे अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही मोठे बटाटे देखील घेऊ शकता। तर मी इथं मीडियम साईजचेच बटाटे घेतलेले आहेत। आता बटाटे छान साली काढून पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण पुन्हा तुरटी फिरवून आपण स्लायसरने, तुमच्याकडे जी वेफर किसायची किसणी असेल त्याने देखील तुम्ही किंवा स्लायसरने हे चिप्स तुम्ही करू शकता। तर पाहू शकताय अगदी छान असे हे वेफर्स अगदी स्लायसरने अगदी पटपट होतात। तर सगळे बटाटे मी अशा पद्धतीने स्लायसरने छान याचे काप करून घेते। तर आता पाहू शकताय यातलं 3-4 वेळा मी सगळं स्टार्च काढून घेणार आहे आणि पूर्ण स्वच्छ बटाटे हे धुवून घेणार आहे। तर पाहू शकताय आता पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये मी हे भिजत घातलेले आहेत। तर अजिबात लाल होत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही हे वेफर्स केले उन्हाळ्यात तर अजिबातच लाल पडणार नाहीत, काळे पडणार नाहीत। तर इथं आपण सुपारी एवढा तुरटीचा खडा यामध्ये फिरवून घेतला आहे आणि तो यामध्येच घातलेला आहे। तर आपण हे रात्रभराकरिता असंच ठेवणार आहोत आणि सकाळी आपण हे वाफवून घेणार आहोत। तर तुम्ही 2 तासासाठी जरी हे ठेवलेत तरीही चालणार आहे किंवा ओव्हरनाईट जरी ठेवलं तरीही चालणार आहे। पण मी रात्री शक्यतो जेव्हा जास्त वेफर्स करायचे असतील तेव्हा मी रात्रीच हे करून ठेवते। तर पाहू शकताय सकाळी उठल्यानंतर प्रत्येक हा काप इतका कडक छान झालेला असतो, कारण आपण यामध्ये रात्रभर तुरटी घातलेली असते। अगदी पांढरे शुभ्र असे हे काप होतात आणि सगळे पाहू शकताय छान कडक झालेले आहेत। तर आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात। कढईमध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाण्याला छान उकळी आली की आपण हे सगळे काप बटाट्याचे यामध्ये घालणार आहोत आणि याला खूप आपल्याला ओव्हरकुक करायचं नाही आहे। तर फक्त बटाटा अगदी अलगद तो दाबला की लगेचच आपण ते काढून घ्यायचं आहे। तर आता व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे। तर आता आपण भरपूर असं मीठ घालून घ्यायचं आहे। तर गाईज या पद्धतीने एकदा वेफर्स नक्की करून पहा। अजिबातच लाल पडत नाही, काळे पडत नाही आणि तुम्ही अगदी सावलीत देखील तुम्ही हे वेफर्स करू शकता किंवा अगदी कडक ऊन असेल तर एका दिवसात देखील हे तुमचे वेफर्स अगदी छान होतात, अगदी पांढरे शुभ्र। कुठेच रेसिपी बिघडणार नाही जर या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केली तर। तर पाहू शकता आता मी झाकण ठेवलेलं आहे यावरती पाण्याला उकळी येण्यासाठी। तर आता आपण झाकण काढून यामध्ये सगळे केलेले बटाट्याचे काप यामध्ये घालून घेणार आहोत। अगदी झाल्यानंतर देखील अगदी पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत खुसखुशीत असे होतात तयार झाल्यानंतर। तर पाहू शकताय आता हे सगळे बटाटेचे काप मी यामध्ये घालून घेते। अगदी थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे अगदी फक्त मला 5 मिनिटं लागतील। जर जास्त प्रमाणात असेल तर 10 ते 12 मिनिटात हे वाफवून होतात आणि खूप ओव्हरकुक करायचं नाही आपल्याला। पाण्याला छान उकळी आली की अगदी 5 मिनिटं लागतात फक्त
वाफवून घ्यायला. तर आपण यावरती झाकण ठेवून लगेचच 5 मिनिटांनी आपण हे चेक करूयात. तर रेसिपी अगदी सोपी आहे करायला. या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून पहा. तर आता आपण पाहू शकताय अगदी छान वाफवून झालेला आहे आपला. आपण एकदा चेक करून पाहूयात. तर फोकने मी हा दाबून पाहिला. तर आता बटाटा पाहू शकताय, जरी मी तो फोल्ड केला तरीही तो अजिबात तुटत नाही. खूप कच्चाही नाही आहे आणि खूप शिजलेलाही नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे. तर आता मी लगेचच एका चाळणीमध्ये हे सगळे बटाटे निथळून घेणार आहे. इथं गॅस मी पूर्ण बंद केलेला आहे आता. आणि आता हे काप मी यामधून पूर्ण निथळून घेणार आहे आणि एका चाळणीमध्ये मी हे सगळे वाफवलेले काप काढून घेणार आहे. आता इथं मी अगदी थोड्या प्रमाणात केलेले आहेत, त्यामुळे मी इथं फॅनखालीच शक्यतो मी सुकवणार आहे. तुम्ही कडकडीत उन्हात जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही कडकडीत उन्हामध्ये हे चिप्स एक एक असा सुट्टा करून घालायचा आहे आणि 1 तासाने याला दुसऱ्या साईडने पलटी करून पुन्हा एकदा याला छान ऊन द्यायचं आहे. तर फार तर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये तुम्ही हे वेफर्स छान ऊन दाखवू शकता याला. तर मी इथं अगदी थोड्या प्रमाणात आहेत, त्यामुळे मी इथं घरामध्येच हे सुकवण्यासाठी ठेवणार आहे. तर पाहू शकताय आता मी हे वेफर्स तळूनही तुम्हाला दाखवत आहे. अगदी मस्त झालेले आहेत, पांढरे शुभ्र असे झालेले आहे. उपवासाला किंवा वेफर्स खायचा जेव्हा मूड होईल तेव्हा तुम्ही अगदी हे कधीही तळून खाऊ शकता. तर पाहू शकताय अगदी दुप्पट फुलतात हे. तर पाहू शकताय खूप मस्त पांढरे शुभ्र खुसखुशीत असे झालेले आहेत आणि रंग देखील याचा मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे. तर रेसिपी करायला सोपी आहे. या पद्धतीने जर केली तर अजिबातच बटाट्याचे चिप्स तुमचे बिघडणार नाहीत, लाल पडणार नाहीत. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचे काळे देखील पडतात. तर अशा पद्धतीने करून पहा, पण अजिबातच बिघडणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला. तर पाहू शकताय अगदी मस्त फुललेले आहेत ते.